निफाड सहकारी साखर कारखान्याच्या अर्थातच निसाकाच्या विक्री संदर्भात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतलेल्या निर्णयाविरोधात कामगार आणि सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य बियाणे उपसमितीचे माजी सदस्य तथा करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगार शिष्टमंडळानं जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई यांची भेट घेऊन निसाका विक्रीला तीव्र विरोध दर्शवलाय। या बैठकीमध्ये खंडू बोडके पाटील यांनी बीटी कडलक कंपनीनं 3 हंगामांमध्ये कारखाना सुरू न करता आश्रय घेऊन कोट्यावधींची यंत्रसामग्री विकली असल्याचा आरोप केलाय। प्रमोद गडाख, बीजी पाटील, तानाजी पुरकर, नितीन निकम, सुभाष जोमन, खजिनदार बाळासाहेब बागसकर, नवनाथ गायकवाड, पंढरीनाथ उगले, राजेंद्र गायकवाड, किरण वाघ, निवृत्ती मतसागर, चंद्रभान आहेर, अक्रम पठाण, योगेश आढाव आदी यावेळी उपस्थित होते। त्यानंतर काय झालं की तिथल्या 108 एकर जमिनीवर ड्राय पोर्टसाठी JNPTने ॲक्वायर केली जातात। त्याच्यामध्ये 3 युनिट होते, JTB प्लॅन्ट होता, एक बायोगॅस होता आणि लगून होता। त्या जमिनी त्यांनी पोर्ट ट्रस्ट ॲक्ट 123 काय त्यांची सेक्शन 23 खाली त्यांनी ते ॲक्वायर केली। त्याच्यामध्ये निफाड पार्कला त्यांचे काय 27 कोटी रुपये त्याचं व्हॅल्युएशन होतं। त्याच्या 4 पडद्याचे 108 कोटी रुपये त्यांनी तिथं जमा LGM करायचं। तिथून GST डिपार्टमेंटमध्ये आलं, ते करायचे काही त्याचे हे होते, त्यांची जी काय अभय योजना होती त्या अभय योजनेमध्ये सहभाग म्हणून 40 कोटी रुपये तरी घेतले, 38 कोटी रुपये बँकेने घेतले आणि ती 108 एकरचा नवीन सातबारा तिथे तयार आहे। ती तुम्हाला पहिल्यांदा द्या। ते सातबारे तयार करते वेळेस सगळे बोजे त्यांनी निरण करून घेतले आणि तिकडे टाकले सगळे उर्वरित खजिने। आता जर तुम्ही तिथे सातबारे काढून बघितलं तर JNPTचे पूर्ण सातबारे निरण करा। आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व्हिस ॲक्ट खाली आहे। मग ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्या त्या टर्म्स कंडिशन्समध्ये अशी एक कंडिशन होती स्कीममध्ये की सरकारने काही ॲक्विजिशन झालं, काही झालं आणि काही प्लांट लोकल त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाली तर ती आम्ही त्यांचं देय राहणार नाही आणि त्यांचा तो पिरियड वाढेल, 25 वर्षाचं काही होता पिरियड तो वाढेल। मग ते ती ॲक्वायर केल्यामुळे ती बँकेच्या अखत्यारीची गोष्ट नव्हती, त्यांच्याही अखत्यारीची गोष्ट नव्हती। त्याच्यामुळे काय झालं की ते आर्बिट्रेशन हायकोर्टात गेले, हायकोर्टाने आर्बिट्रेशन म्हणतात। आर्बिट्रेशनमध्ये पुरेशी साहेब रिटायर्ड हायकोर्ट जे आहे त्या आर्बिट्रेशनमध्ये मी स्वतः एकदा वैयक्तिक 2 वेळेस गेलेला आहे। आर्बिट्रेशन कसं आहे तिथे चालू तरी आर्बिट्रेशनमध्ये एक ऑर्डर केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, निफाड।